नमस्कार मंडळी. तर मी आहे हर्षदा आणि मी राहते बंगलोरमध्ये. तर तुमचं सगळ्यांचं माझ्या यूट्यूब ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत आहे. ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. तर मी सध्या आलेली आहे पुण्याला, हे मी मागच्या ब्लॉगमध्ये सांगितलेलं आहे. तर आत्ता मी आलेले आहे पिंपरी चिंचवडमधील एका मॉलमध्ये. आता त्या मॉलचं नाव काय आहे हे तुम्हीही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्हालाही मॉल आत्ता दिसतच आहे इथे. तर तुम्हीही सांगा, पुण्यामधून असाल तर कमेंटमध्ये नक्की सांगा हां. मग मला आहे ना मॉलच्या बाहेरचा हा व्ह्यू खूप आवडला. इतका छान व्ह्यू आहे आणि मी तुम्हाला सांगते, हा व्हिडिओ मी एडिट नाही केलेला. हा जसा व्हिडिओ मी कॅप्चर केला आहे ना तसाच व्हिडिओ मी आता तुम्हाला दाखवते इथे. एकही व्हिडिओ मी एडिट केलेला नाही आहे, त्याला कोणत्याही प्रकारचं फिल्टर लावलेलं नाही आहे, तरी इतका छान व्ह्यू दिसतोय. खूप छान असा मॉल पण आहे हा. आता मॉलच्या बाहेर तर सध्या गर्दी थोडी कमी दिसते आणि 4चा टायमिंग आहे ना, सो गर्दी कमी आहे. थोड्या वेळाने अजून बरीच गर्दी होईल. बघा यार गाईज, काय व्ह्यू दिसतोय. मला आहे ना ह्या बिल्डिंगच खूप आवडल्या. म्हणजे त्या बिल्डिंगमुळे जो येणारा जो व्ह्यू जो आहे ना, इतका कमाल दिसतोय. वाह! भारी दिसतोय खूप. आणि हा व्हिडिओ मी कोणताही व्हिडिओ एडिट केलेला नाही आहे, की तुम्ही म्हणाल एडिट करून तू आम्हाला तो बाहेरचा व्ह्यूज दाखवते आहे, व्ह्यू वगैरे दाखवती व शो करते. तर असं काहीही नाही आहे मित्रांनो. तर हा रिअल व्हिडिओ आहे. जसा मी शूट केला आहे तसाच मी इकडे टाकलेला आहे आणि मॉलमध्ये एंटर केलं आहे. तर छान आहे मॉल. आधी मला वाटलं खूप छोटा असेल वगैरे, पण खूप मोठा मॉल आहे. इतका छान आहे मॉल पण. आणि ना मला फाउंडेशन घ्यायचं होतं. मला मॉलमध्ये आल्यावर मी घरून ठरवून आलेली होती आता मॉलमध्ये काहीतरी घ्यायचं म्हणून. ॲक्च्युली मी ना फाउंडेशन ऑर्डर केलेलं, बट ते शेड्स थोडासा वेगळा आला, डिफरंट शेड्स आला. त्याच्यामुळे मी म्हटलं आता मॉलमध्ये बघूया, काय एवढं प्राईसचा पण इश्यू नसेल. तर बघितलं मी. आता तुम्हाला दिसेलच मी मॉलमध्ये आत्ता बघते आहे म्हणून. आणि ना मी आशूला पाठवलं. आशू हा माझ्या मामा सासऱ्यांचा मुलगा आहे. तर आहे ना त्याला आम्ही बोललो की जा तिथे ते गॉगल वगैरे बघून ये, किती प्राईज आहे, काय आहे त्याची. म्हटलं काही नाही, जा तू. तो गेला तो गेला तो प्राईज वगैरे बघून आला. बिचारा नाही म्हणत होता जायला, नका मला नका पाठवू म्हणे, पण गेला. प्राईज ऐकून तो शॉक झाला आणि रिटर्न निघून आला. ठीक आहे, तुम्हाला एक माहीत असेल मॉलच्या प्राईस काय असतात. आणि इथे मी फाउंडेशन ट्राय करते आहे. मला रेनीचं फाउंडेशन घ्यायचं होतं 3 in 1 वालं. म्हटलं आता सध्या फिरायचं आहे बाहेर, तर डायरेक्टली म्हणजे मेकअप वगैरे मला जास्त करायला आवडत नाहीच आहे. मी अशीच जाते जशी आहे तशीच. मी एक प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट आहे, तरी मला मेकअप करायला जास्त आवडत नाही. पण धोंड्याचा महिना चालू, मी म्हटलं चला मग आता थोडंसं घरी जायचं आहे तर करूया. थोडं साडी लूक वगैरे करणार आहे, तर त्याच्यावर मेकअप करण्यासाठी मी काय माझे प्रोडक्ट्स आणलेले नव्हते सोबत, म्हणून मला तिथे घ्यायचं होतं. मग मी ट्राय वगैरे केला. तर तुम्हाला माहितीच आहे की आपण एखादी वस्तू घ्यायला गेल्यावर तिथले जे असतात ते आपल्याला ती वस्तू सोडून बाकी सगळं सजेस्ट करतात. पण ती जी वस्तू आपल्याला घ्यायची असते ते कधीच आपल्याला घेऊ देत नाही आणि सजेस्ट करायला म्हणजे ते दुसऱ्याच वस्तू सजेस्ट करतात की नाही नाही तुम्ही हे नका घेऊ, मग हे घ्या. मग आता आपल्याला जे घ्यायचं असतं ते सोडून आपण दुसरीकडेच हे करतो नाही का. पण मी ठाम होते त्या गोष्टीवर. माझ्या मित्रांनो मला तेच घ्यायचं होतं म्हणून मी ते सोडून दिलं आणि मला नाही भेटलं. आता हे जे आहे ना ते हे मला आहे ना म्हणे तुला एक टास्क देतो म्हणे, ह्या ना मुलींजवळ हे पुतळे जे आहे का त्याच्याजवळ जायचं आणि त्यांच्यासारखं करून दाखवायचं. मग काय म्हटलं ठीक आहे करते मी. मग गेली मी खूप मोठ्या उत्साहाने, पण थोडी लाज वाटत होती मला, पब्लिक बघत होती म्हणून. खूप मज्जा मस्ती केली गाईज. आणि नंतर आहे ना तिथे असे छान मस्त मॉलमध्ये हे सगळे होम डेकोरचे म्हणजे आपल्या घरात आपल्याला जे काही पाहिजे, फ्लॉवर पॉट वगैरे, वॉच, सगळं सगळं होतं तिथे. तुम्ही किचनपासून म्हणू नका, टॉयलेट बाथरूमपासून म्हणू नका, मुलांच्या लहान खेळण्यापासून म्हणू नका, सगळं टोटल तिथे सगळं होतं. आणि मला खूप काही गोष्टी आवडल्या तिथल्या. घ्यायचा विचार होता, पण नाही घेऊ शकले कारण की तिकडून इकडे बंगलोरला घेऊन यायचं सोपं नाही आहे. म्हटलं जाऊ दे, वाटेतच काही फुटून जाईल, तिकडेच घेऊया. मग काय नंतर ते बघून झाल्यानंतर हे कपड्याचे, आता कपड्याचं मॉलमध्ये तर आपण फक्त बाहेरूनच बघू शकतो, मध्ये काही जाऊ शकत नाही कारण की आपल्याला माहिती मॉलमध्ये प्राईस काय असतात. एवढी तर काय आपण नाही, आता तुम्ही समजून घ्या, जाऊ द्या, कॅपॅसिटी नाही आपली. मग काही तिथे काही इयरिंग्स वगैरे बघितल्या.
फक्त बघायचं काम केलं, मॉलमध्ये घ्यायचं काहीच नसतं, फक्त खायचं, मजा करायची, गप्पा मारायच्या, मॉलमध्ये फोटो काढायचे एवढंच असतं प्रत्येकाचं. जे खूप मोठे लोक आहे श्रीमंत ते घेतात, त्यांना आवडतं घ्यायला, त्यांना घेऊ द्या. पण आपल्यासारख्यांनी फक्त काय करायचं, जायचं आपलं बर्गर वगैरे खायचं आणि घरी निघून यायचं. मग काय यांना सगळ्यांना बर्गर खायचा होता आणि मला बर्गर आवडत नाही जास्त करून. आणि मग मी काय टाको ऑर्डर करायला सांगितला. मग मी म्हटलं मला टाको घ्यायचं. मग माझं सेपरेट होतं, बाकी सगळ्यांचे बर्गर होते मस्तपैकी टाको, क्रिस्पी क्रिस्पी. वा इतका छान होता. बर्गर किंगचे बर्गर घेतलेले होते आणि तिथंच मी हे टाकोज ऑर्डर केला होता. आणि यांनी ऑर्डर केलं शहाण्यांनी आणि ना विदाऊट चीजचाच केला. मला चीजवाला खायचं होतं. ते म्हणे म्हणजे मी खायला लागल्यावर मला म्हणतात चीजच नाही आहे त्याच्यामध्ये, आम्ही चीजचा नाही केला, विदाऊट चीजचाच केला. म्हणजे इतके शहाणे. मग काय सगळं झाल्यानंतर आम्ही बाहेर आलो, थोडेसे फोटोशूट वगैरे केले मॉलमध्ये. पण मला आहे ना मॉलपेक्षा मला बाहेरचं व्ह्यू इतका आवडला. मग आता इथून आम्ही ऑटो करणार होतो, घरी आलो आणि आजच आमच्या घरी येणार होते आमची आई, पप्पा आणि आजी. आणि तेही घरी येऊन पोहोचले आणि आम्ही मॉलमधून घरी आलो. मस्त असा स्वयंपाकाचा मेनूही करायचा होता, तर मी स्वयंपाकाला तयारी केलेली आणि इथे आईन त्यांचं वेलकमही केलं. वेलकम म्हणजे आपलं नॉर्मली आपलं शूट वगैरे केलं, फक्त नॉर्मल असा, बाकी काही केलेलं नाही आहे. वेलकमसाठी आम्ही मेनू छान बनवलेले आहे. आणि त्यांचा खूप लांबचा प्रवास होता, थकलेले होते बिचारे. मग बरंच काही सामान ते घेऊन आले होते. मग ते आल्यानंतर त्यांनी ते फ्रेश वगैरे झाले, तोपर्यंत स्वयंपाक वगैरे आवरून घेतला आणि मस्तपैकी जेवणं वगैरे करून आणि मस्तपैकी असे गप्पा मारल्या आम्ही सगळ्यांनी. सगळेजण एकत्र आल्यावर खूप छान मज्जा येते. तसंच मग आता तुम्ही बघू शकता आम्ही किती मज्जा केली. आम्ही सगळेजण गेम खेळत होतो, बिझनेस गेम. मग टाईमपास म्हणून आम्हाला काहीतरी नको का म्हणून आम्ही बिझनेस गेम ऑर्डर केलेला होता. बरं बिझनेस गेम खेळत होतो. आईला आणि पप्पालाही आम्ही तो गेम्स शिकवला आणि तेही आमच्यामध्ये गेम खेळत होते. खूप मजा येत होती त्याच्यामध्ये. प्रॉपर्टी घ्यायला, अशी तर प्रॉपर्टी आपण घेऊ शकत नाही, त्याच्यामध्ये प्रॉपर्टी आपण घेऊ शकतो. त्याच्यामुळे तुम्हाला तुमच्या मनाचं समाधान करण्यासाठी तो गेम खेळू शकता, बिझनेस गेम. खूप प्रॉपर्टी घेऊ शकता तुम्ही. आम्ही खूप प्रॉपर्टी घेतली, खूप घरं बांधले, घरावर घर बांधलं, त्याचं रेंट घेतलं आहे. खूप छान मज्जा येते हा गेम खेळायला. बरं हा गेम झाल्यानंतर आम्ही कोणता गेम खेळावा बरं? मग आमचं याच्यावर पोट नाही भरलं. आम्ही एवढे थकलेले असूनसुद्धा आम्ही इतके तुम्हाला सांगू एक्सायटेड होतो गेम खेळण्यासाठी. सगळे फॅमिली एकत्र आल्यावर थकवा सगळं दूर पळून जातं. मग त्यानंतर आम्ही ना दमशरात खेळलो. बापरे! इतकी भन्नाट मजा आली त्याच्यामध्ये. ह्या गेममध्ये भयानक हसायला येतं, भयानक. म्हणजे ना ॲक्टिंग ज्याला येत नाही ना त्याचं बघावं तुम्ही. मला आहे ना खरंच याच्यात ह्या गेममध्ये काहीच ॲक्टिंग येत नाही गाईज मला. आणि मला आहे ना जास्त करून मी पिक्चरच बघितलेले नाही, मला पिक्चरसुद्धा माहीत नाही. हे रोहन आहे ना बादली वगैरे आणून बादलीने ते दाखवत होते, एवढी ॲक्टिंग खतरनाक करत होते, तरी गेम ओळखायला आला नाही. आणि मला तर ॲक्टिंग येत नाही, मला पिक्चर माहीत नाही, त्याच्यामुळे ना खूप मोठी गडबड. मी ॲक्टिंग करते. गाईज तुम्ही नक्की आमचा ब्लॉग बघून असंच हसा, मजा करा. तुम्ही तुमच्या फॅमिलीसोबत असंच छान राहा. आणि माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुमच्या मित्रमैत्रिणींनाही सांगा सबस्क्राईब करायला. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.